तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड्स वापरत असाल ना. सो आजचा आपला विषय पण आहे क्रेडिट कार्ड्स आणि त्याचे फायदे तोटे. मुळात क्रेडिट कार्ड्स ही एक अशी गोष्ट आहे किंवा एक असं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपण जर जबाबदारीने काळजीपूर्वक पद्धतीने वापरलं तर ते नक्कीच एक कन्व्हिनियन्स किंवा सोयीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पण जर आपण केअरलेसली वापरलं किंवा रेकलेसली आपण त्याचा वापर केला तर त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती फायनान्शियल बर्डन सुद्धा येऊ शकतं. सो आपण आज याचाच ब्रेकडाऊन बघणार आहोत की क्रेडिट कार्ड्स वापरण्यामुळे काय काय पद्धतीचे आपल्याला फायदे असतात, काय काय पद्धतीचे तोटे असतात आणि काय अवॉइड केलं पाहिजे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इको विस्डम बाय डॉक्टर अदिती. आपण क्रेडिट कार्डच्या विषयाला आता सुरुवात करूया. सो जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड अशा दोन मेन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. डेबिट कार्ड म्हणजे काय की तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे असतील त्याच्यामधनं तुम्ही म्हणजे डेबिट कार्ड वापरून तुम्ही ते वापर करू शकता, पैसे त्याचा उपयोग करू शकता. जे काय हवं आहे त्या सगळ्या सोयीसुविधा वस्तू तुम्ही उपभोग घेऊ शकता. आणि क्रेडिट कार्ड ही एक अशी गोष्ट आहे की जी अशी आहे की लोन्स तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट, त्या कार्ड अगेन्स्ट मिळत असतात. म्हणजे तुमच्याकडे बँकेमध्ये समजा तितके पैसे नसतील तरी सुद्धा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून तुमचे जे काही खरेदी आहे, जे तुमचे काय एक्सपेन्सेस आहेत ते त्याच्यावरनं करू शकता. सो हा एक खूप मोठा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधला फरक आहे आणि क्रेडिट कार्डचा एक ॲडव्हान्टेज आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दुसरा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिवॉर्ड पेमेंट्स. याचा अर्थ काय की जसं आता हल्ली आपल्या सगळ्यांना जीपेमुळे माहिती आहे की आपल्याला रिवॉर्ड्स मिळतात, पॉईंट्स मिळतात. तसंच क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे आपल्याला काही कॅशबॅक असेल किंवा काही पॉईंट्सचे जे आपले जमा होतात आणि त्याचा मग आपल्याला असाच एक ठराविक अमाऊंट आपल्याला मिळते. तर तसा एक फायदा सुद्धा आपल्याला क्रेडिट कार्ड वापरून होत असतो. अर्थात हे सगळं आपल्याला जबाबदारीने करावं लागतं की प्रॉपर एक कॅल्क्युलेशन करून किंवा त्याचा एक प्रॉपर ट्रॅक ठेवून मॉनिटर करून मग आपल्याला ह्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. दुसरा असा मुद्दा आहे की आपल्याला नेसेसरी प्रोटेक्शन जे आहे ते सुद्धा मिळतं. म्हणजे एखादी वस्तू आपण खरेदी करतोय पण त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल, काही दोष असेल तर इन्शुरन्स कव्हर सुद्धा या क्रेडिट कार्डच्या या ऑप्शनमधनं किंवा या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हा जो एक पर्याय आपल्याला आहे त्याच्यामधनं आपल्याला मिळत असतं. याच्या बरोबरीने पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रॅव्हल पर्क्सचा. म्हणजे ज्या वेळेला प्रवास करत असतो त्यावेळेला एअरपोर्ट लाऊंज असेल किंवा काही ठराविक गोष्टी आपल्याला विकत घेण्यासाठीची जी एक मुभा असेल किंवा सोय असेल ती क्रेडिट कार्डच्या थ्रू मिळत असते. जसं की ट्रॅव्हल इन्शुरन्स असतो किंवा अनेक ज्या काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या असतात त्या ह्याच्या थ्रू आपण करू शकतो. सो याबरोबरीनेच बोनस ऑफर्स हे सुद्धा आहे. म्हणजे मूव्ही तिकीट्स असतील, वाउचर्स असतील तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला क्रेडिट कार्डच्या सोयीमुळे किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये अटॅच बघायला मिळत असतात. सो हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले किंवा असं म्हणू शकतो आपण की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कधी कधी क्रेडिट कार्ड्स घ्यावीशी वाटतात किंवा आपल्याला भुलून जायला होतं त्या गोष्टींमुळे. सो इकडेच यावेळेलाच खरं म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की आपल्याला पूर्वापार इंडियन एस्पेशली मेंटॅलिटी किंवा माइंडसेट असं आहे की जे तुमचं इन्कम आहे त्याच्यामधलं पहिलं तुम्ही आधीच सेव्ह केलं पाहिजे. जे काय तुमचं ठरलेलं असेल तर पहिली अमाऊंट तुमची सेव्हिंग्समध्ये गेली पाहिजे आणि नंतर जे काही मग उरतं तुमच्याकडे त्यातनं तुम्ही खर्च करायचा असतो. सो ह्या आपल्या माइंडसेटला धरून आपण जात असू आणि तसा क्रेडिट कार्डचा वापर करत असू तर ते सगळ्यात चांगलं आहे. अदरवाईज त्याचं नुकसान होऊ शकतं. आता काय नुकसान होऊ शकतं ते आपण एका उदाहरणासहित समजून घेणार आहोत. स्क्रीनवरती ते आकडे तुम्हाला दिसतीलच, सो तुम्हाला ते अजून जास्त स्पष्ट होत असेल. आता उदाहरणार्थ असं आहे की समजा तुम्ही असं हे करा की क्रेडिट कार्डचं बिल तुमचं 10,000 रुपयांचं आहे आणि ॲन्युअल इंटरेस्ट रेट आहे 18%.
सो आता तुम्ही असं ठरवताय की तुम्ही फक्त मिनिमम पेमेंट जे आहे ते 500 रुपये तुम्ही समजा भरलेलं आहे, तर तुमचं उरलेलं 9,500 जे आहे त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट लागणार आहे. से आता पहिल्या महिन्यात इंटरेस्ट अंदाजे रुपीज किंवा 150 रुपये जे आपण म्हणतो ते लागणार आहे. सो पुढच्या महिन्याचा जो तुमचा नवीन बॅलन्स आहे तो असणार आहे रुपये 10,150. सो अशा पद्धतीने तुमचा जो काही म्हणजे इंटरेस्टवरती इंटरेस्ट लागून तुमची ती जी रक्कम आहे, लोन एक ओव्हरऑल जी तुमची लायबिलिटी आहे ती याच्यामधनं वाढत जात असते. सो तुम्ही फक्त खर्च करत असाल, तुम्ही अनेक गोष्टी त्याच्यावरती घेत गेला असाल आणि तुमच्याकडे ते रिपे करण्यासाठी तुम्ही त्या इंटरेस्ट सहित तुमच्याकडे पैसा नसेल त्यावेळेला, तर याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती फायनान्शियल बर्डन किंवा फायनान्शियल स्ट्रेस याच्यामधनं निर्माण होतो. म्हणजे जी कर्ज आपण घेतलेली आहेत, म्हणजे कर्जच म्हणायची त्याला, कारण आपण क्रेडिट कार्डच्या अगेन्स्ट पैसे नसताना सुद्धा आपण ते वापरलेलं आहे आणि गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. सो ते जे कर्ज आहे त्याच्यामुळे आपल्यावरती एक फायनान्शियल आर्थिक ताण येण्याची इकडे खूप मोठी संभावना आहे. सो आपण अतिशय रिस्पॉन्सिबिलिटीने आणि यातले हे जे धोके आहेत ते समजून आपण क्रेडिट कार्ड विषयी जो काही डिसिजन आहे आपला तो घेतला पाहिजे, म्हणजे ती जी डेट ट्रॅप आहे त्याच्यामधनं आपण बाहेर पडू शकू. सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मुळात क्रेडिट कार्डच्या अगेन्स्ट किंवा क्रेडिट कार्डला विरोध आहे किंवा क्रेडिट कार्ड वाईट आहे असं सांगण्याचा खरं तर हा मुद्दा नाहीये. म्हणजे प्रत्येकासाठी काय वर्क करत असेल, प्रत्येकाचा कशाकडे कल असेल, काय चॉईस असेल, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत. सो जे काही वापरायचं असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की शेअर बाजारमध्ये पैसा घालणं हे सुद्धा खूप मोठी रिस्क आहे आणि काय करणार आपण जर की पैसे गुंतवलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला लॉसच झालेला आहे समजा, तर काय करणार. तर तशीच परिस्थिती क्रेडिट कार्डच्या बाबतीत काही जणांना वाटते. पण आपल्याला बॅलन्स साधणं आणि एक प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग करणं, क्रेडिट कार्डचा वापर महिन्याला कितपत करायचा आहे, की काय गोष्टी क्रेडिट कार्डवरती आपण घ्यायच्या आहेत, हे जर का आपण योग्य रीतीने ठरवलं आणि ते फॉलो केलं, त्याच्यावरती ट्रॅकिंग केलं, तर मात्र नक्कीच आपल्याला जे काही संभाव्य त्याच्यामधनं नुकसान आहे ते आपण टाळू शकू आणि त्यातनं येणाऱ्या ज्या काही आर्थिक वित्तीय आपत्ती आहेत त्याच्याशी त्या अवॉइड करू शकू किंवा त्याचा सामना करू शकू. सो असा हा क्रेडिट कार्डचा विषय आहे. याच्याशी रिलेटेड अजून इन डिटेल व्हिडिओज पण आपण फ्युचरमध्ये करूच यात. पण तुमचं क्रेडिट कार्ड विषयीचं मत काय आहे, तुमच्याकडे याविषयी काय पॉइंट्स आहेत डिस्कस करण्यासाठी, हे तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अनेक विविध वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.